नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. नायगाव तालुक्यात मुरुम माफियांचा उच्चार. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील गडगा इथं गौण खनिजांच्या नावाखाली सुरू असलेली मुरुम लूट आता सरळ व्यवस्थात्मक गुन्ह्यात रूपांतरित झाल्याचं भयावह चित्र समोर आलंय. माळरान, गायरान आणि सार्वजनिक समिती जमिनी अक्षरशः पोखरल्या जात असताना महसूल प्रशासन मात्र जाणून बुजून डोळेझाक करतंय का, असा थेट सवाल संतप्त नागरिक उपस्थित करतात. गडगा परिसरात नाममात्र रॉयल्टीच्या आधारे शासनाच्या मालकीच्या मुरुमची खुलेआम चोरी सुरू आहे. परवानगी दाखवून नियमांना केराची टोपली दाखवली जाते. पूर्ण डोंगरमाळ रानं खोल खड्ड्याने विदीर्ण झाले. परिणामी पर्यावरणाचा समतोल बिघडत असून भविष्यात पाणी टंचाई, भूधसरण आणि अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला. अवैध उत्खनन रोखण्यासाठी नेमलेली पथकं प्रत्यक्षात निष्क्रिय की माफियांची सेटिंगमध्ये आहेत, अशी उघड चर्चा नागरिकांच्या मध्ये सुरू आहे. एकही ठोस कारवाई नाहीये, गुन्हे दाखल नाहीत, मात्र महसूलच्या कोट्यावधींचा बुडवडा सुरू आहे. त्यामुळे मुरुम माफियांचे फावले असून सामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय. शासनाकडून फक्त 100 ब्रास मुरुम उत्खननाची रॉयल्टी मंजूर असताना त्याच परवानगीच्या आडून हजारो ब्रास मुरुम, गायरान व सार्वजनिक जमिनीतून बेकायदेशीरपणे उपसला जातोय. रॉयल्टी केवळ 0.81 क्षेत्रापुरती मर्यादित असताना प्रत्यक्षात मात्र मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून टिप्परच्या साह्यानं अवैध वाहतूक सुरू आहे. 4 दिवसांपासून रात्रीच्या अंधारात आणि भर दिवसा अवैध मुरुम उपसा वाहतूक बिनधास्त सुरू आहे. राजकीय बरदस्त लाभलेल्या फंटरचे टिप्पर रस्त्यावरून सुसाट धावत असून कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे फज्जा उडाला. विशेष म्हणजे मुरुम वाहतूक गडगा मार्गे नरसीकडे दिवस रात्र सुरू असल्याचं नागरिक सांगतायत. या गंभीर प्रकरणाकडे जिल्हाधिकारी राहुल कर्डेल यांनी तातडीनं लक्ष घालावं, स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावे, दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि अवैध गौण खनिज उत्खनन तात्काळ बंद करावं, अशी ठाम मागणी नायगाव व गडगा येथील नागरिकांच्यातून होती आहे. अन्यथा संताप उद्रेकाच्या दिशेने जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला.